मित्रांनो, आपल्या जीवनात कितीही मेहनत केली तरी काही वेळा यश मिळत नाही. घरात सतत अडचणी येतात, पैसा टिकत नाही, मन अशांत राहते. अनेक लोक याला नशीब समजतात, पण आपल्या शास्त्रामध्ये याचे एक कारण म्हणजे पितृदोष देखील सांगितले आहे. पितर म्हणजे आपल्या पूर्वीची ऊर्जा, ज्यांच्या आशीर्वादामुळे घरात सुख, शांती आणि प्रगती टिकून राहते. पण जेव्हा पितर नाराज होतात किंवा त्यांचे स्मरण होत नाही, तेव्हा जीवनात अडथळे निर्माण होऊ लागतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक असा छोटासा उपाय जाणून घेणार आहोत, जो अमावस्येच्या दिवशी केला जातो. हा उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने केला तर घरातील नकारात्मकता कमी होते आणि पितरांची कृपा मिळते असे मानले जाते. मित्रांनो, मी मनोज जाधव, नाथ संप्रदाय यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो. माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. तुम्हाला ती पण अडचण असेल ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्यावर मी व्हिडिओ नक्की बनवेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पण मित्रांनो, कोणताही उपाय अंधविश्वासाने करू नका. श्रद्धा, सकारात्मकता आणि चांगले कर्म हे सर्वात मोठा उपाय आहे. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अनेक लोक विचारतात, पितर नाराज असतील तर त्यांचे चिन्ह काय असतील? शास्त्रानुसार काही गोष्टी वारंवार घडू लागतात. घरात सतत भांडण होणे, काम होता होता अडकणे, पैसा येऊनही टिकत नाही, रात्री वाईट स्वप्ने पडणे किंवा घरात सतत जडपणा वातावरण जाणवणे, हे सर्व प्रत्येक वेळा पितृदोषामुळे असते असे नाही. पण आपल्या पूर्वजांचे स्मरण आणि आदर करणे खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. अमावस्या हा दिवस पितरांना समर्पित दिवस मानला जातो. या दिवशी काही विशेष पूजा, दान आणि स्मरण केल्याने मानसिक शांती मिळते असे अनेक लोक मानतात. आज आपण जो उपाय जाणून घेणार आहोत तो घरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी केला जातो. मित्रांनो, हिंदू धर्मात अमावस्याला खूप विशेष महत्त्व आहे. हा दिवस आत्मचिंतन, पूजा आणि पितरांच्या स्मरणासाठी श्रेष्ठ मानला जातो. अनेक साधू संत सांगतात की अमावस्याच्या दिवशी घरात दिवा लावणे, धूप करणे आणि देवांचे स्मरण करणे शुभ मानले जाते. या दिवशी काही लोक घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर करण्यासाठी विशेष धूप करतात. आज आपण त्याच उपायाची माहिती जाणून घेणार आहोत. पण लक्षात ठेवा, उपायापेक्षा श्रद्धा मोठी असते आणि श्रद्धेपेक्षा चांगले कर्म मोठे असते. आता जाणून घेऊया या उपायासाठी कोणत्या वस्तू लागतात. थोडीशी गुगल, पिवळे मोहरी, काळे तीळ, कापूर, मातीचे भांडे किंवा धूप पात्र, गौरी किंवा सुरक्षित धूप करण्यासाठी व्यवस्था. या सर्व वस्तू सहज मिळतात. काळे तीळ पितरांशी संबंधित मानले जातात. मोहरी नकारात्मकता दूर करण्यासाठी वापरली जाते आणि गुगल वातावरण सुगंधी व शुद्ध करण्यासाठी वापरले जाते. हा उपाय करताना मन शांत आणि सकारात्मक ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, कोणताही धार्मिक उपाय करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. अमावस्येच्या संध्याकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला. घरात शक्य असेल तर देवघरात दिवा लावा. मनात कोणाविषयी राग किंवा वाईट भावना ठेवू नका. हा उपाय भीतीपोटी करू नका, तर घरात सकारात्मकता आणि पितरांचे स्मरण म्हणून करा. जर घरात लहान मुले किंवा वृद्ध व्यक्ती असतील तर धूप करताना काळजी घ्या. आता उपायाची मुख्य प्रक्रिया समजून घेऊया. एका मातीच्या भांड्यात थोडीशी गुगल घ्या. त्यामध्ये पिवळी मोहरी आणि काळे तीळ मिसळा. यानंतर कापूर पेटून त्या मिश्रणाला धूप द्या. जर गौरी असेल तर त्यावर ही मिश्रण टाकू शकतात. थोड्याच वेळात सुगंधी धूर तयार होईल. हा धूर संपूर्ण घरात फिरवायचा आहे. मित्रांनो, धूप करताना घाई करू नका. घराच्या मुख्य दरवाजापासून सुरुवात करा. नंतर प्रत्येक खोलीमध्ये शांतपणे धूप फिरवा. धूप फिरवताना देवाचे नाव घ्या किंवा ओम पितराय नमः असा जप करू शकतात. अनेक लोक मानतात की यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते आणि वातावरण शांत होते. हा उपाय करताना एक गोष्ट विशेष सांगितली जाते. धूप केल्यानंतर ते पात्र दक्षिण दिशेला ठेवावे. शास्त्रामध्ये दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली गेली आहे, म्हणून या दिशेला आदराने नमस्कार केला जातो. पण मित्रांनो, ही श्रद्धेची गोष्ट आहे. मुख्य महत्त्व आहे ते आपल्या भावना आणि आदराचे. हा उपाय करताना काही गोष्टीची काळजी घ्या. धूप करताना आग सुरक्षित ठेवा. लहान मुलांपासून दूर ठेवा. जास्त दूर होणार नाही याची काळजी घ्या. जर कोणाला श्वासाचा त्रास असेल तर हा उपाय खुल्या जागेवर करा. आणि सर्वात महत्त्वाचे, कोणताही उपाय आपल्या मेहनतीची जागा घेऊ शकत नाही. जीवन बदलते ते आपल्या चांगल्या कर्माने, सकारात्मक विचाराने आणि देवांच्या कृपेने. तर मित्रांनो, आता पूर्ण उपाय एकदा थोडक्यात पाहूया. अमावस्येच्या संध्याकाळी स्नान करा. गुगल, पिवळी मोहरी आणि काळे तीळ एकत्र करा. कापूर किंवा गौरीच्या मदतीने धूप तयार करा.
तो धूप संपूर्ण घरात फिरवा आणि शेवटी दक्षिण दिशेला ठेवा. हा उपाय श्रद्धेने आणि शांत मनाने करा. पितरांचे स्मरण करा, आई वडिलांचा आदर करा, गरजूंना मदत करा, कारण हा सर्वात मोठा धर्म आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या नाथ संप्रदाय चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय नवनाथ महाराज.